पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेली पहिली कारवाई म्हणजे ऑपरेशन सिंदूर। यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण 9 ठिकाणं लक्ष्य करण्यात आली आहेत। हे ऑपरेशन महिलांच्या सिंदूरला समर्पित आहे। ज्या क्षणांची प्रतीक्षा तमाम भारतीय करत होते तो क्षण मात्र आलाच। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सेनेने बदला घेतलाय। पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे 9 कॅम्पस उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते करण्यात आली आहे। भारतीय सेनेच्या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे असं नाव देण्यात आलंय। मात्र हे केवळ नाव एका मोहिमेचं नसून यामागे नेमका अर्थ दडल्याचं सांगितलं जात आहे। हे नाव देण्यामागे नेमकं कारण काय ते जाणून घेऊयात। नमस्कार, मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताने घेतलेला पहलगामचा बदला। भारतीय सैन्याने 6 मे रोजी रात्री उशिरा म्हणजे 7 मेच्या पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला चढवला। या ऑपरेशन सिंदूरमध्ये 62 दहशतवादी मारले गेल्याची माहिती मिळते। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर ही कारवाई केली आहे। 1971च्या युद्धानंतर भारताने पहिल्यांदाच पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशनमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दल असा संयुक्त हल्ला केलाय। भारताने हल्ला केलेली दहशतवादी ठिकाणं कुठली आहेत ते पाहूयात। बहावलपूर आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 100 किलोमीटरच्या आत आहे। जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे हे मुख्यालय आहे। मुरिदके सीमेलगत आहे। सांबासमोर सुमारे 30 किलोमीटरवर लष्कर-ए-तैयबाचा हा तळ आहे। 26/11च्या मुंबई हल्ल्याचे दहशतवादी याच ठिकाणाहून ट्रेनिंग घेऊन आले होते। फुलपूर नियंत्रण रेषेपासून 35 किलोमीटरच्या आत आहे। पूंछ राजौरी भागात हे आहे। 20 एप्रिल 2023 रोजी पूंछमधील हल्ला आणि जून 24 रोजी यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याची मुळे मात्र इथंच होती। बर्नाळा कॅम्प नियंत्रण रेषेपासून 10 किलोमीटरच्या आत राजौरी समोर हे आहे। सरजल कॅम्प जेमच्या कॅम्प आंतरराष्ट्रीय सीमेपासून 8 किलोमीटरच्या आत सांबा कठुआ समोर हा कॅम्प आहे। महामुना कॅम्प आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किलोमीटरच्या आत सियालकोट जवळ हे ठिकाण आहे। हिजबुल मुजाहिदीनचं प्रशिक्षण कॅम्प इथेच आहे। तर भारताने या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव काय दिलं ते पाहूयात। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांसह जगभरात संतापाची लाट पसरली होती। या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता। मात्र या भ्याड हल्ल्यातील सर्वात भयावह गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी सामान्य पर्यटकांना केलेलं लक्ष्य। सोबतच पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळी झाडली। या कृत्याने नक्कीच एक गोष्ट अधोरेखित केली जात होती ती म्हणजे हल्ला केवळ देशावर नाही तर त्यामागे धार्मिक आणि देशाच्या एकात्मतेवरही हल्ला केला असल्याचं बोललं जात होतं। या भ्याड हल्ल्यावेळी महिलांचं कुंकू म्हणजे त्यांच्या पतींना लक्ष्य करण्यात आलं होतं। दहशतवाद्यांचा हेतू केवळ त्यांना जीवानिशी मारण्याचा नव्हता तर भारतीय संस्कृती, देशातील एकता आणि देशाच्या आत्म्यावर हल्ला करायचा होता। त्यामुळे अनेक निष्पापांचे कुंकू पुसले गेलेल्या पीडित कुटुंबियांना काही अंशी तरी न्याय देण्याच्या हेतूने या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं। या सांस्कृतिक आणि भावनिक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सेनेने ही मोहीम सुरू केली आणि त्यात त्यांना यश देखील आले। पाकिस्तान आणि त्यांना आश्रय दिलेल्या दहशतवाद्यांनी नेहमीच भारतीय नागरिकांना त्रास दिलाय, पण भारताने नेहमीच दहशतवादी तळांना लक्ष्य केलं आहे। भारताने बुधवारी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे की ही कारवाई विचारपूर्वक आणि शांततेने करण्यात आली आहे। यात फक्त दहशतवाद्याच्या ठिकाणांना लक्ष्य केलं गेलंय। संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केलं नाही। भारताने परिस्थिती चिघळणे याची आधीच काळजी घेतली आहे। या कारवाईतून भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की तो केवळ शांततेचा पुरस्कार करणारा देश नाही तर आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्यासही समर्थ आहे। या कठोर कारवाईने दहशतवाद्यांना स्पष्ट संदेश दिलाय की अशा हल्ल्याची किंमत त्यांना मात्र चुकवावीच लागेल। ऑपरेशन सिंदूर बद्दल तुमचं मत काय आहे? अशा निर्णायक कारवायांची भारताला किती गरज आहे यावर तुमचं मत नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।